हाय सर्वांना, तर आम्ही चाललो कियोसोमी गार्डनला। हे जॅपनीज स्ट्रोल गार्डन आहे। ह्या गार्डनला 150 येन एंट्री फी आहे। ह्या गार्डनचं वैशिष्ट्य म्हणजे इथे बरीच बर्ड स्पीशीज, फुलांची व्हरायटी आणि मेन म्हणजे ही जॅपनीज फेमस बोन्साई ट्रीज तुम्हाला पाहायला मिळतात। बोन्साई म्हणतात ना याला। कासो बघ, कासो। हे बघा टॉर्टाइज कसे दगडावर येऊन बसले आहेत। आणि हे जॅपनीज फिश यांचे नाव आहे कोई, जे कलरफुल सुद्धा असतात। ह्या पॉन्ड मध्ये तुम्हाला टॉर्टाइज, फिश, डक असं सगळं बघायला मिळतं। आपण या दाईसेन्सुई पॉन्डचा आनंद इथे तयार केलेल्या स्टोन पाथवर चालत चालत घेऊ शकतो। ह्या स्टेपिंग स्टोन पाथला जॅपनीजमध्ये इसोवातारी असे म्हणतात। बघा काय अमेझिंग आणि प्लीजंट व्ह्यू दिसतोय। हे दिसणारे छोटे झाड हे आहेत बोन्साई ट्रीज। बोन्साई म्हणजे काय? बोन्साई हे एक कलाकृती आहे जी कंटेनरमध्ये लघु झाडं वाढवली जातात आणि नंतर त्याचे छोटेशी अशी झाडे करतात। ही एक पारंपरिक पद्धत आहे। हे रेग्युलर ट्रीजच असतात, त्याला नंतर काळजीपूर्वक छाटले जातात। हां, छोटंच असं राहतं। मोठं झाड झाल्यावर कसं मोठे एकदम दिसतं ना, तरी त्याची छोटी। जपानमध्ये ह्या ट्रेडिशनल प्रॅक्टिसला लिव्हिंग आर्टवर्क्स म्हणून पाहिले जाते। खूप शांत वातावरण आहे। ते बघा ना, वेगळाच काहीतरी पक्षी आहे त्याच्यात। ओल्ड हो गया, बूढ़ा हो गया। इथे बऱ्याच प्रकारचे पक्षी सुद्धा आहेत। काय तुम्हाला हा पक्षी दिसतोय? त्याला ग्रे हिरॉन असे म्हणतात।
इथे असे फोटोग्राफर्स पण ह्या बर्डचा व्ह्यूचा फोटो कॅप्चर करायला येतात. ते दगड आहेत, वेगवेगळ्या प्रकारची दगड पण आहेत. तसं पण हे पार्क. तर चला आपण जाऊ पुढे. बघा किती मस्त दिसतंय ना गार्डन हे. हे बघा ही फुलं किती छान आहेत ना, वेगळीच आहेत आणि वाऱ्यावरती डोलताना किती छान दिसते, सुंदर दिसते. काय वाटतंय? हा होय तसं दिसतंय पण ते नाही येते. वेगळीच आहेत काहीतरी. लेफ्ट साईडला ना पुढे नाही पुढे इथे लागलेत. असंच आम्ही हे पार्क पुढे एक्सप्लोर करताना आम्हाला हे एक फ्रूटचं झाड दिसलं. हे बघा इथे ऑरेंजेस लागलेत. काय झालं? हा कॅक्टस सारखं दिसतंय ना ते. बघा की मधलं आतलं ते एकदम शेंडला शिकतो. वही पॉपकॉर्न का इंडियन वैरायटी है वो, जापानीज नहीं है ना. त्याच्या तोंडात येईना झाले. थोडं मोठं झाली होती आपल्याला येईना खायला. झालं की खाल्लं की ते. अनाउन्समेंट व्हायला लागली. चला स्टाईल
पलंग के नीचे से आ रही वही थैली लेकर तो वो बोले ना अभी। पे हम गए वहाँ पर एक हम सुकुवारम रहते थे वहाँ पर 100 पार्क क्लोज होण्याची वेळ आली होती, त्यामुळे त्यांचा असा एक स्टाफ मेंबर येऊन प्रत्येक लोकांना बाहेर जाण्यासाठी इन्स्ट्रक्ट करत होते. तिथेच बाजूला असलेल्या एका पार्कमध्ये आम्ही गेलो आणि बघा आम्हाला काय बघायला मिळालं. हे विस्तिरिया फ्लावर्स. साकुरा नंतर जपानमध्ये हे फ्लावर्स तुम्हाला बघायला मिळतील. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.